नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण संस्कृत सुभाषितामधनं जी मूर्खाची 10 लक्षणं सांगितली गेलेली आहेत, त्या लक्षणांचा अत्यंत संक्षेपाने विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवणार आहे. मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थी कसा असावा याबद्दलचे 3 व्हिडिओ, विद्यार्थी कसा नसावा याबद्दलचे 2 व्हिडिओ आणि त्यानंतर आपण या ठिकाणी शिक्षक कसा असावा याबद्दलचा एक व्हिडिओ पाहिला आणि या सगळ्या व्हिडिओच्या मध्ये आपण एक एक संस्कृतचा श्लोक सुभाषित घेऊन किंवा श्लोक घेऊन त्याचं विश्लेषण करत त्या विषयाचं विश्लेषण केलेलं होतं. आज असाच एक मूर्खाची 10 लक्षणं विशद करणारा संस्कृत मधला हा श्लोक आहे. ज्या श्लोकाचं विश्लेषण करून आपण मूर्खाची 10 लक्षणं पाहणार आहोत. तरी 10 लक्षणं ज्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितली गेलेली आहेत, तो श्लोक पहिल्यांदा आपण पाहूयात. श्लोक अशा पद्धतीचा आहे. बहुसुप्ता बहुभक्ता, बहुसुप्ता बहुभक्ता मुखरच्च निंदक, मुखरच्च निंदका गर्विष्ठागत शोचतः, गर्विष्ठागत शोचतः निज दुःखा निवेदका, निज दुःखा निवेदका अकारण विरोधकच्च, अकारण विरोधकच्च गतवैभवे निमग्नः, गतवैभवे निमग्नः जाड्या आराम प्रिया, जाड्या आराम प्रिया दशेते मूर्ख लक्षण, दक्षेते मूर्ख लक्षण. अशा पद्धतीचे या ठिकाणी मूर्खाची 10 लक्षणं या सुभाषितातनं किंवा या श्लोकातनं आपल्या समोर मांडली गेलेली आहेत. तरी 10 लक्षणं कोणती कोणती आहेत? पहिलं सांगितलेलं आहे अतिनिद्रा. दुसरं मूर्खाचं लक्षण सांगितलेलं आहे खादाड. तिसरं लक्षण सांगितलेलं आहे बडबडा किंवा बडबड्या. चौथं लक्षण सांगितलेलं आहे निंदा करणारा. 5वं लक्षण सांगितलेलं आहे गर्विष्ठ. 6वं लक्षण सांगितलेलं आहे जे गेले त्याचा शोक करणारा. 7वं लक्षण सांगितलेलं आहे आपलं दुःख जाहीर करणारा. 8वं लक्षण सांगितलेलं आहे अकारण विरोध करणारा. 9वं लक्षण सांगितलंय गतवैभवाचं स्वप्न पाहणारा. आणि 10वं लक्षण सांगितलंय मतिमंद व आळशी. तर अशी 10 लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला खऱ्या अर्थानं मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. मूर्ख मूर्ख म्हणजे त्याच्या काही कपाळावर मूर्ख असं किंवा त्याच्या शरीरावर कुठं किंवा त्याच्या कपड्यावर कुठं मूर्ख म्हणून लिहिलेलं नसतं. तर मूर्ख कसा ओळखावा? तर त्यासाठी हे श्लोक आपल्याला निश्चितपणे त्याची व्याख्या या 10 लक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट करताना दिसतो. मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की त्याचा पहिला मूर्खपणाचं जर लक्षण काय असेल तर तो अतिनिद्रा. मूर्ख माणसं कशी असतात? तर ते अतिनिद्रा करतात. अति म्हणजे जास्त, निद्रा म्हणजे झोपणे. जी माणसं जास्त झोपतात आणि काम कमी करतात, जागृत अवस्थेमध्ये फार कमी असतात आणि निद्रा अवस्थेमध्ये जास्त काळ असतात, त्यांना मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच कुंभकर्णी झोप. रामायणामध्ये आपल्याला कुंभकर्ण माहिती आहे की हा झोपण्यामध्ये जास्तीचा वेळ घालायचा आणि जागृत अवस्थेमध्ये फार कमी वेळ त्याने घातलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपण या कुंभकर्णावरूनच कुंभकर्णी झोप असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीची अतिनिद्रा किंवा जास्त जो झोपतो त्याला आपल्याकडं मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. आपण त्याला सूर्यवंशी असं देखील विनोदानं म्हणतो. खरं तर सूर्यवंश हा प्रभू रामचंद्रांचा वंश आहे, परंतु व्यंग्यात्मक असं आपण म्हणतो. सूर्यवंश म्हणजे काय? तर सूर्याचं दर्शन झाल्याशिवाय जो झोपेतनं उठत नाही, झोपेतून उठल्याबरोबर
त्याला जर काय दिसत असेल तर सूर्य खूप वर आलेला ज्याला दिसतो त्याला आपण विनोदानं सूर्यवंशी असं म्हणतो. म्हणजे जास्त तो झोपतो. खरं तर निसर्गाचा नियम असा आहे की लवकर झोपा, लवकर उठा. तुम्ही निसर्गातल्या सगळ्या क्रिया बघा. दिवस मावळल्याबरोबर हे पक्षी आपापल्या झाडावरती आपापल्या घरट्यांच्याकडं परत येतात. फार लवकर ते झोपतात आणि पहाटे सकाळी त्यांचा चिवचिवाट किंवा ते उठलेले आपल्याला दिसतात. तर हा निसर्गाचा नियम जो पाळतो त्याला खऱ्या अर्थानं शहाणा म्हणता येईल, विद्वान म्हणता येईल. परंतु जो उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो त्याला हा श्लोक म्हणतो की तो मूर्ख आहे. आणि म्हणून मूर्खाचं पहिलं लक्षण जर काय असेल तर अतिनिद्रा, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तो अतिनिद्रा म्हणजे कुठेही झोपतो. वर्गामध्ये गुरुजी शिकवत असले तरी बसल्या बसल्या त्याला झोप लागते. कीर्तनामध्ये बसला तरी तिथे त्याला झोप लागते. म्हणजे अशी त्याची जागा ठरलेली नाही आहे. जिथं कुठं बसेल तिथं तो झोपलेलाच असतो. आणि असा जो असतो त्याला मूर्ख असं म्हटलं गेलेलं आहे. मूर्खाचं दुसरं लक्षण सांगितलंय ते म्हणजे खादाड. सतत खात असतो. आपल्याकडे आरोग्याचं लक्षण सांगत असताना असं सांगितलं गेलं की एकपट खाणे, दुप्पट पाणी पिणे, तिप्पट चालणे, चौपट हसणे आणि पाचपट सुखी किंवा आनंदी होणे किंवा आरोग्यदायी बनणे. तर आरोग्य आपल्याला खऱ्या अर्थानं टिकवून ठेवायचं असेल तर अल्पाहारी म्हणजे कमी खाणारा माणूस असला पाहिजे. आणि म्हणून आपण बघितलं असेल की आपले जे जे काही ऋषी मुनी झाले ते फलाहारावर राहत होते. ते काही सारखं खात नव्हते. तर त्यांचं खाणं, उपवासाच्या पाठीमागची संकल्पना हीच आहे की आपण कमी खाल्लं पाहिजे आणि अधिकचा उपवास घडला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं या शरीराला आरोग्य प्राप्त होतं. परंतु मूर्खाचं तसं नसतं. त्याला तो सारखं खात सुटतो. विनोदानं तर मी असं म्हणेल की त्याला पशुचा चाराही पुरत नाही, त्याला युरियाही पुरत नाही, त्याला मेलेल्या माणसाच्या शवपेट्याही पुरत नाही. कुठलं काय खावं याचं देखील त्या खादाडाला भान नसतं. शरीराच्या पोटामध्ये तर तो अन्नाच्या, धान्याच्या रूपानं, फळांच्या रूपानं कितीही कोंबतोच. परंतु ज्या गोष्टी खायच्या नाही आहेत त्या देखील तो खातो आणि पचवण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणावं तर त्याला मूर्ख म्हणावं असं या श्लोकातनं अति खादाड माणसाच्या बद्दलचं सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून अति खादाड असणारा माणूस देखील मूर्खाच्या यादीमध्ये गणला जातो. तिसरं लक्षण जे मूर्खाचं सांगितलं जातं ते म्हणजे बडबड्या. खरं तर आपल्याकडे असं म्हटलं गेलंय की मौन सर्वार्थ साधनम. कारण माणसानं मौन पाळलं पाहिजे. मौनातनं देखील आपल्याला बरंचसं काही साध्य करता येतं. आणि म्हणून आपण जैन धर्मामध्ये जर बघितलं तर मौनाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. केव्हा आपण मौन बाळगावं याबद्दलचे देखील शास्त्राने नियम सांगितलेले आहेत. बोलावं तर कसं बोलावं, साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आहे की नाही, बोल बोल काय मुखी अमृताची वाणी असं म्हटलं गेलेलं आहे. बोलायचं तर चांगलं बोलावं, नाहीतर बोलूच नाही. परंतु मूर्ख काय करतो तर सतत त्याची बडबड चाललेली असते. कशी चाललेली, आणि म्हणून या बडबडीबद्दल मला वाटतं हरिपाठामध्ये संत माऊलींनी सांगितलेलं आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा दयाळ पावे हरी. नुसती बडबड चाललेली असते. जसं त्याबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की वटवट मेंढकू जैसा. ज्याप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल की बेडक विशेषत्वानं रात्रीच्या वेळेला, दिवसाही वटवट करतात पण रात्रीच्या वेळेला इतके ओरडतात की आपल्याला ते ऐकावायचे वाटत नाहीये. पण त्या बडबडण्याचा काही अर्थ आहे का? त्या बडबडण्यातनं त्या बेडकांना तरी काही मिळणार आहे का?
काही नाही आहे, व्यर्थ बडबड त्या बेडकाची चालू असते. त्या पद्धतीनं हा मूर्ख माणूस काय करतो, सारखी बडबड करत असतो. त्याच्या बडबडीतनं काहीही अर्थ निघत नाहीये, त्या बडबडीचा काहीही फायदा होत नाहीये. त्याचं बोलणं म्हणजे कसं असतं, तर प्राचार्य शिवाजीराव भोसले सर म्हणायचे की एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटला आणि तो दररोजच म्हणायचा की आम्हाला तुम्हाला एकदा जेवायला बोलवलं पाहिजे. म्हणजे नेमकं कुणाला जेवायला बोलवलं पाहिजे याचा काही याचा काही अर्थ त्याच्यातनं बाहेर पडत नव्हता. तसा हा बडबड्या नुसतं बडबड करतो, त्या बडबडीतनं काहीही साध्य होत नाही, काही नवनिर्मिती होत नाही, ना अर्थबोधही होत नाही. असं जो बडबड करतो त्याला देखील मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून अति बडबड करणारा याला देखील मूर्खाच्या यादीत टाकलं गेलेलं आहे. मूर्ख कुणाला म्हणावं, त्याचं चौथं जो काही लक्षण सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे हे की निंदा करणारा. जी माणसं पाठीमागे निंदा करतात त्यांना देखील मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. आपण पाहतो की अनेक लोक तोंडावर एक बोलत असतात आणि माघारी वेगळंच बोलत असतात. तोंडावर आपली प्रशंसा करतात आणि आपण निघून गेलो की मग आपल्याबद्दल निंदा नालस्ती करताना दिसतात. अशा पद्धतीनं जी माणसं निंदा करण्यामध्ये आपला वेळ वाया घालतात त्यांना मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. आणि या निंदेच्या बाबतीमध्ये संतांनी बरंचसं काही लिहून ठेवलेलं आहे. खरं तर या निंदकाला हे दिसत नाही की आपल्या डोळ्यामध्ये मुसळ असतं, परंतु त्या निंदा करणाऱ्याला आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाहीये, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि त्या कुसळालाच मुसळ समजून ते त्याचा फार मोठ्या प्रमाणात गवगवा आणि त्याची निंदा करताना आपल्याला दिसून येतात. आणि असे निंदा करणारे जे असतात ते एका अर्थानं ज्याची निंदा करतात त्याचं पाप आपल्या पदरात पाडून घेण्याचं काम करतात. म्हणून संत म्हणाले, निंदक नियरे राखिये आंगन कुटी छवाय, बिन पाणी बिन साबन निर्मल करत सुभाय. निंदकाचे घर असावे शेजारी. अशा पद्धतीचं वर्णन संतांनी केलेलं आहे. कबीर तसं म्हणाले की बुरा देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय. आणि जब मैं दुनिया की ओर देखने लगा तब ध्यान में आ गया कि मुझसे बुरा न कोय. जेव्हा मी इतराकडे एक बोट दाखवतो तेव्हा 4 बोट माझ्याकडे असतात याचा विचार मात्र त्या निंदा करणाऱ्याच्या लक्षात येत नाहीये. तो नुसता निंदा करत सुटतो आणि दुसऱ्यांच्या बद्दल कधीच चांगलं बोलत नाहीये. त्याचा चांगुलपणा या निंदा करणाऱ्याला दिसतच नाहीये. असा जो कोणी असतो त्याला या ठिकाणी या श्लोकातनं मूर्ख म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा मूर्खांची संख्या समाज व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. इतरांची निंदा करून एक गोष्ट लक्षात घ्या, माझी उंची अगर 5 फूट असेल आणि इतरांनी कार्यातनं त्याच्या आचरणातनं 5.5 फूट उंची जर प्राप्त केली असेल तर 5.5 फूट उंची प्राप्त करणाऱ्या माणसापेक्षा मला जर श्रेष्ठ व्हायचं असेल तर मी माझी उंची 6 फूट करून घेतली पाहिजे. परंतु मी माझी उंची वाढवण्यापेक्षा त्याच्या उंचीच्या बाबतीत तो कसा चुकीच्या पद्धतीनं 5.5 फूट बनला याच्या निंदेमध्येच मी जास्तीचा वेळ घालतो. आणि त्यामुळं काय होतं तर एक तर माझीही उंची वाढत नाहीये आणि त्याची निंदा नालस्ती करून उलट मी माझा वेळ वाया घालतो. आणि असं करणारा माणूस हा खऱ्या अर्थानं मूर्खच असतो. आणि म्हणून हे संस्कृत श्लोक सांगतो की जो निंदा करणार आहे तो देखील मूर्खच आहे. त्यानंतर मूर्खाचं 5वं लक्षण सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे तो गर्विष्ठ असतो. मूर्ख माणूस कसा असतो, गर्विष्ठ असतो. आणि जो गर्विष्ठ असतो त्या माणसाला मूर्ख म्हटलं गेलं पाहिजे. त्याला मग कशाचा गर्व होईल? कुणाला विद्येचा गर्व आहे, कुणाला पदाचा गर्व आहे, कुणाला सौंदर्याचा म्हणजे रूपाचा गर्व आहे, कुणाला अंगात असणाऱ्या शक्तीचा गर्व आहे, कुणाला धनाचा गर्व आहे.
गर्व कशाचा असेल सांगता येत नाहीये. कुणाला ज्ञानाचा गर्व असेल, तर गर्व ज्या माणसाच्या ठिकाणी गर्विष्ठपणा आहे तो माणूस देखील मूर्खच समजला पाहिजे. ज्यांच्या नावातच ज्ञानाचा देव ज्ञानदेव आपण म्हणतो, ते स्वतःला एरवी तरी मी मूर्खो. किंवा संत तुकाराम महाराजांसारखा ज्यांनी 4-4.5 हजार अभंग लिहून 5वा वेद म्हणून ज्यांच्या गात्याकडे बघतो, ते तुकाराम महाराज देखील स्वतः किती विनम्र आहेत. तर ते म्हणतात की पायीची वाहन पायी बरी. ही विनम्रता आपल्याला माहीत असेल की ही विद्वानांच्याकडं शहाण्या माणसांच्याकडं असते, मात्र मूर्खाकडं गर्विष्ठपणा जास्त असतो. माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरता रीती कवना आहे, अशा प्रकारचं एक अहंकार गर्विष्ठपणा त्याच्या ठिकाणी असतो. ज्ञानेश्वरीमध्ये या प्रकारची ओवी आलेली आहे. मी मी आणि मी याच भ्रमामध्ये तो राहतो. आम्हीकडे तो कधी जातच नाही आहे, किंवा तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ही भूमिका त्याला मान्य नसते. असा जो आपल्या अहंकाराला कुरवाळत बसवलेला आहे, गर्वाचे इमल्यावर इमले रचत चाललेला आहे, तो कोण आहे? तर तो एक पडत मूर्ख, तो एक मूर्खच आहे असं या श्लोकातनं सांगितलं गेलेलं आहे. त्यापुढे 6वा जो मूर्खाचा दुर्गुण किंवा मूर्खाचं लक्षण सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे हे की जे गेले त्याचा शोक करत बसणारा जो असतो त्याला मूर्ख म्हटलं पाहिजे. म्हणजे काय? सत्ता आपल्या हातातनं गेलेली आहे, पैसा आपल्या हातातनं गेलेला आहे, आपल्या घरातला माणूस आपल्या हातामधनं गेलेला आहे, जे काही आपल्याकडनं गेलेलं आहे त्याचा शोक करत जो बसतो, हा श्लोक सांगतो की असा शोक करणारा माणूस देखील मूर्ख आहे. कारण उपजेते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. देहाच्या गावा आलिया ना मनोनय धनंजया, हे की नाही? जन्म मृत्यूची सोहळिया ना मनोनय धनंजया जिया परी. जे जन्मलंय ते एक दिवस मरणारच आहे, जे आपल्याला मिळाले ते एक दिवस संपणारच आहे, ही भूमिका घेऊन जे गेलं ते गेलं, जे भूतकाळात जमा झालं ते झालं, त्याबद्दलचा शोक करत जो बसत नाहीये आणि वर्तमानाचं भान ठेवून जो जगतो तो शहाणा, आणि जे गेलं त्याचा शोक करत जो सतत बसतो तो मात्र मूर्ख आहे, असा या श्लोकाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. असं म्हटलंय की आएगा सो जाएगा, जे आलंय ते जाणारच आहे. कुणी लवकर जाईल, मग ते जी जी गोष्ट त्याच्याकडे आहे ती कुणाची लवकर जाईल, कुणाची उशिरा जाईल, पण जाणार आहे निश्चित आहे. संतांनी तर फार सुंदर सांगितलं, येथे उरो नाही आले अवतार, येर ते पामर जीव किती. ज्यांनी ज्यांनी इथं अवतार घेतला त्या अवतारी पुरुषांना देखील हे जग सोडून जावं लागलं. मग येर ते पामर जीव किती. आपलं तर काय, मोठे मोठे सत्ताधीश, त्यांना सत्ता सोडावी लागली आणि आपण कुठं आपली सरपंचकीन सदस्यपद गेलं म्हणून त्याबद्दल रडत बसतो. असं रडत बसणारी जी माणसं असतात, गेलेल्याचा शोक करत जी माणसं बसतात, हा श्लोक सांगतो की ती माणसं मूर्ख असतात. त्यानंतर 7वं जे सांगितलेलं आहे की मूर्ख माणूस कसा असतो, तर मूर्ख माणूस असा असतो की तो आपलं दुःख जाहीर करतो. खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे प्रसंग येतच असतात. आपल्याकडे तर असं म्हटलं संतांनी की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. बरोबर आहे की नाही? कसं आहे, तो एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. एक धागा सुखाचा आहे, एक धागा सुखाचा आहे आणि 100 धागे दुःखाचे आहेत. आणि म्हणून सुखाच्या धागाबद्दल उड्या मारायच्या, आनंद व्यक्त करायचा, आणि दुःख जीवनात आलं की ते मात्र सगळ्यांना सांगत फिरायचं
हे मूर्खाचं लक्षण आहे. दुःख जरी आलं तरी ते दुःख कोणालाच न सांगता आपल्याला ते पचवता आला पाहिजे. कारण दुःख सांगितल्यानं कमी होत नाहीये. उलट मी माझं दुःख इतरांच्या समोर जेव्हा मांडतो तेव्हा तो ऐकणारा ते दुःख रडून ऐकतो आणि दुसऱ्यांना हसू हसू सांगत असतो. म्हणजे आपणच आपले कपडे काढून त्याच्या हातात देण्यासारखा वागणं आहे. आणि हे काही शहाण्या माणसाचं लक्षण नाही आहे, हे मूर्ख माणसाचं लक्षण आहे असं हा श्लोक सांगतो. आणि म्हणून आपल्या जीवनातलं दुःख आपल्या वाट्याला आले ना तर ते आपणच भोगायचं, आपणच जगायचं. ते इतरांना सांगून आपलं हसं करून घ्यायचं नाहीये. कारण सांगून ते दुःख हलकं होत नाहीये, उलट त्या दुःखाला कुरवळण्याचं कामच आपल्याकडनं घडत जातं. म्हणून जो इतरांना दुःख सांगतो त्याला देखील हा श्लोक काय म्हणतो, मूर्खाच्या यादीमध्ये टाकतो. मूर्खाचं 8वं लक्षण सांगितलं गेलेलं आहे, तो म्हणजे अकारण विरोध करणारा. बरीच माणसं जिथे विरोध करावा तिथं करत नाहीत आणि जिथं विरोध करण्याची गरज नाही आहे, जिथं आपण पाठिंबा दिला पाहिजे तिथं मात्र विरोध करताना आपण पाहतो. जिथे चांगुलपणा आहे, जिथं विकास होणार आहे, जिथं कुठेतरी सकारात्मकता घडणार आहे, जिथं कुठेतरी मानवी कल्याण होणार आहे, जिथं कुठेतरी आपली आत्मोन्नती होणार आहे, अशा ठिकाणी माणसानं सहकार्य केलं पाहिजे. एकमेका सहाय्य करू आवगे धरू सुपंत असं संत तुकाराम महाराज म्हणाले त्या पद्धतीनं. परंतु आपण काय करतो, जिथं चांगुलपण वाढणार आहे तिथे आपण विरोध करतो आणि लोकांना सांगत सुटतो, बघा मी कसं काय ते काम हाणून पाडलं, मी कसं काय त्या कामाचा खेळखंडोबा केला, मी कसं काय ते काम होऊ दिलं नाहीये. जिथे आपण विरोध करण्याचं काही कारणच नाही आहे तिथे आपण विरोध करणं म्हणजे एक प्रकारचा मूर्खपणाचा आहे. आणि म्हणून आपण विनाकारण विरोध करायचा नाहीये. तर सतसत विवेकबुद्धी विवेकाचा वापर करून शक्यतो चांगुलपणाला आपण पाठिंबा द्यायचा, चांगुलपणाला बळ द्यायचं. आणि जिथं अविवेकी काम होतंय तिथे एखाद्या वेळेस विरोध केला तर चालतो. परंतु मूर्ख माणसाचं उलट असतं, विवेकी कामाला तो जास्तीचा विरोध करतो आणि म्हणजे अविवेकी चांगल्या कामाला आणि वाईट कामाबद्दल मात्र त्याला काही वाटत नाहीये. असा जो कोणी असतो अकारण विरोध करणारा, ज्याच्या विरोधाचं खऱ्या अर्थाने इथं काही कारण नाहीये अशा ठिकाणी जो विरोध करतो त्याला देखील हा श्लोक मूर्खाच्या यादीमध्ये टाकतो. आणि 9वं जे मूर्खाचं लक्षण सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे गतवैभवाचे स्वप्न पाहणारा. बरीच माणसं वर्तमानामध्ये जगत असताना भूतकाळाला कुरवाळत बसतात. बरीच माणसं असं म्हणत असतात की नाही हो, आमच्या पूर्वजांच्या काळामध्ये, आमच्या गतकाळामध्ये आमच्याकडं खूप काही होतं, आमच्याकडे सत्ता होती, आमच्याकडे धन होतं, आमच्याकडे जमीन जुमला होता, आमच्याकडे हे होतं ते होतं. म्हणजे जे काही पाठीमागं होतं त्याच बाबतीतली स्वप्न तो भविष्याच्या दृष्टीनं बघायला लागतो. जरूर आपण गतवैभव जर पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्वप्न बघितली पाहिजेत, परंतु ते पूर्ण करण्यासाठी क्रियाशील पाठलागही करणं गरजेचं आहे. गतवैभव प्राप्त करायचं असेल तर ते गतवैभव ज्या तुमच्या पूर्वजांनी प्राप्त केलं होतं त्यांना काय काय प्रकारचे कष्ट करावे लागले, काय काय प्रकारचे प्रयत्न करावे लागले याचं देखील स्मरण त्या व्यक्तीनं करून त्यानुसार क्रियाशीलता अंगी बाळगणं गरजेचं आहे. नुसतं पूर्वीच्या आमच्या काळात, वडिलांच्या काळात, आजोबाच्या काळात खूप काही होतं, बरंचसं काही होतं म्हणत बसून गतवैभवाला नुसतं कुरवाळत बसायचं आणि वर्तमानामध्ये निठल्ला ज्याला आपण आळशी बघून राहायचं, तर अशानं आपल्याला ते गतवैभव कधीही प्राप्त होत नाहीये. नुसतं ते मृगजळवत राहील, नुसतं ते झोपीतल्या स्वप्नासारखं राहील, ते काही वास्तवात येणार नाहीये. आणि जी माणसं केवळ गतवैभवाला कवटाळून बसतात, गतवैभवाची नुसतं स्वप्न पाहत बसतात, त्याला क्रियान्वित करून जीवनात उतरविण्यासाठी प्रयत्न करत नाहीयेत. हा श्लोक सांगतो की अशी माणसं मूर्ख आहेत, त्यांना देखील मूर्खांच्या यादीत टाकलं पाहिजे. आणि या श्लोकातला
मूर्खाचं जे 10वं आणि शेवटचं लक्षण सांगितलं गेलेलं आहे की मूर्ख माणूस कसा असतो, तर तो मतिमंद असतो आणि आळशी असतो. मुळातच त्याची बुद्धी चा विकास झालेला नसतो. आणि बुद्धीचा विकास झाला नसला तरीही मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की प्रतिभा 2 प्रकारची आहे. एक सहजा प्रतिभा आणि एक उत्पाद्य प्रतिभा. सहजा प्रतिभा ही जन्मजात आपल्याला काही जणांना प्राप्त असते, तर उत्पाद्य प्रतिभा ही उत्पन्न करावी लागते, प्रयत्नांती ती प्राप्त होते. आता मुळात हा मूर्ख जो आहे तो मुळातच कसा आहे, मतिमंद आहे, त्याच्याकडे ते नाही आहे. त्याची मती कशी आहे, मंद बुद्धीचा आहे तो. आणि त्यामध्ये जर तो आळसी असेल तर मग त्याचं काय होणार आहे, तर तो अतिमूर्ख होणार आहे. आणि म्हणून असा जो मतिमंद आणि आळशी आहे तो देखील या समाज व्यवस्थेमध्ये मूर्ख समजला गेला पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी मूर्खाची अनेक लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेली आहेत. मूर्खाबद्दल बरंचसं काही लिहून ठेवलेलं आहे. तसंच समर्थ रामदास स्वामींनी देखील मूर्खाची बद्दल बरंचसं काही त्यांच्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. या श्लोकामध्ये मूर्खाच्या संबंधानं जी 10 लक्षणं सांगितली गेलेली आहेत, तेवढ्याच 10 लक्षणांचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडला. अशाच पद्धतीचा एखादा नवीन विचार घेऊन आपण पुढचा व्हिडिओ श्रवण करूयात. आज इथेच या व्हिडिओला पूर्णविराम देऊयात. नमस्कार.